नमस्कार मित्रांनो. मी एका दादांची कमेंट वाचली की वाघीण आहात असं. कसं आहे ना मित्रांनो, हे ज्याच्या त्याच्या अनुभवाला माहिती असतं किंवा ज्याच्या त्याच्या फॅमिलीत माहिती असतं की कोण आहे आणि कोण नाही आहे. तर मित्रांनो, समजा मी वाघीण राहिले असते तर 20 वर्ष काका काकूंच्या घरी राहिली नसती. काका काकूंनी माझ्यावर किती अत्याचार केलेत, किती अन्याय केलेत, किती मानसिक छळ दिला हे मला माहिती. कारण त्यावेळेस मोबाईल पण नव्हते. 96, 95, 94 अशा सालामध्ये तर मोबाईलसुद्धा नव्हते. त्यामुळे माझ्याजवळ पुरावे नाहीत. तर मला माहिती. मग त्यानंतर मला वाटायचं की मला खूप चांगले दिवस येतील. पण लग्नानंतर मला स्वतःला माहिती की कशा परिस्थितीला मला सामोरं जावं लागलं. 21 वर्ष. आता समजा मी वाघीण राहिले असते तर 21 वर्ष मी कुणाच्या दबावाखाली राहिली नसती. मी आता नावं नाही सांगत. मी कुणाच्या दबावात 21 वर्ष राहिली नसती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्यापेक्षा लहान आणि माझ्यापेक्षा मोठे यांना असं झुकलीच नसते. अजून मी जर वाघीण राहिली असती तर मला आता मी सांगू शकत नाही लेडीजचं नाव. खूप काही विचित्र बोललेले आहेत. ते पण मी सहन केलं नसतं. म्हणून सांगते मित्रांनो, हे ज्याच्या त्याच्या फॅमिलीतलं ज्याला त्याला माहिती असतं. म्हणून मी व्हिडिओत उल्लेख का केला की माझ्या फॅमिलीत आहे तसं, की मी मोटिवेशन का देते की मी काका काकूंचा अन्याय सहन केलेला आहे. त्यानंतर सासरी पण काही गोष्टींमध्ये मी अन्याय सहन केलेला आहे. म्हणून मी सांगते मित्रांनो की माझ्यासारखी लेडीज मला तरी वाटतं मीच आहे एवढं सहन करणारी. की मला माहिती की मी काय सहन केलं आहे आणि कसे दिवस काढले माहेरी आणि सासरी पण. म्हणून मी एकच मोटिवेशन का देते तुम्हाला की नका अन्याय सहन करू कुणाचा, माझ्यासारखा तरी. ठीक आहे, तुम्हाला सासू सासरे बोलतात, तुम्हाला नणंद, दिराण्या, जेठ जेठाणी वगैरे असे नातलग बोलतात तुम्हाला. तर कुठे ऐकायचं आणि कुठे नाही ऐकायचं हे मला अजिबात माहीत नव्हतं. तर मी तुम्हाला तेच सांगते की मला माहिती नव्हतं की कुठं कसं बोलायचं, काय बोलायचं. म्हणून मी मागे राहिली. तर तुम्ही मागे व्हायला नको, तुम्ही अत्याचार अन्याय सहन करायला नको. म्हणून मी हे मोटिवेशन देण्याचा प्रयत्न करते, बाकी काहीच नाही. माझं एकच म्हणणं आहे की अत्याचार जो सहन करतो ना म्हणे, ते त्याला खूप भोगावं लागतं, त्याला दबावात राहावं लागतं, खूप काही सहन करावं लागतं. म्हणून मी मोटिवेशन देते. माझा हाच हेतू आहे की माझ्यासारख्या खूप बाया असतील, वेगवेगळ्या प्रकारे अन्याय असतील त्यांच्यावर, माझ्यावर वेगळ्या प्रकारचा होता. म्हणून
की तुम्ही भक्कम बना, चांगले बना. आहेत वाघिणीसारख्या डरकाळ्या माझ्यासारख्या गरीब बायांवर फोडणारे आहेत बुवा. म्हणून मी तो व्हिडिओ तयार केला होता की तुम्ही म्हणजे पक्क्या व्हा. खरं सांगू का मित्रांनो, माझी अपेक्षा लग्नानंतर पण खूप मोठी होती की माझ्या मिस्टरांनी मला शिकवावं, माझ्या पायावर मला उभं करावं. पण नाही शिकवलं माझ्या मिस्टरांनी पण. आहेत त्याला बरीच कारणं आहेत, मला मांडायची नाही आहेत आणि जर वेळ आली तर मी मांडेल. कसं आहे ना मित्रांनो, आपण आहे ना बघा आता मी 21 वर्ष माझ्या लग्नाला झाली होती. मला माझी आई विचारायची, माझ्या मावश्या विचारायच्या, तुझे सासू कसे आहेत, तुझे सासरे कसे आहेत, तुझ्या नंदा कशा आहेत. तर मी काहीच सांगायचे नाही. मी सगळं चांगल्याच पद्धतीने सांगितलं की माझी सासू खूप छान आहे, माझे सासरे खूप छान आहेत, माझे दिराणी बहिणीसारखी नणंद छान, बढायच मारत गेली. पण मला आत्ता कळलं की मी अनुभवातून मी सांगते की मला आत्ता कळलं की आपण ज्यांची स्तुती करतो ना तर तेच आपल्यावर उलटतात. म्हणून मी आजपर्यंत कुणालाच काहीच बोलली नव्हती. मी माझ्या माहेरच्यांनासुद्धा सांगितलं नव्हतं की माझा नवरा माझ्यावर असा दबाव आणतो, माझे अमुक असे दबाव आणतात. किंवा मी लग्नाच्या अगोदर मी काका काकूंकडे असताना काका माझ्यावर असे अन्याय करतात, काकू अशी अन्याय करते. मी माझ्या आईवडिलांजवळ सांगू शकत नव्हते, कारण मला माहिती आहे की माझे आईवडील खूप गरीब आहेत. आणि समजा मग त्यांनी मला शिक्षणासाठीच पाठवलं होतं काका काकूंकडे की आपली लेक शिकून शहाणी होईल, मोठी होईल. पण माझ्या काका काकूंनी पण स्वप्न पूर्ण केलं नव्हतं. आईला कसं वाटायचं की माझी एखादी लेक तरी सर्व्हिसला पाहिजे होती. पण शेवटी काकांनी फक्त कामापुरता, मोलकरीणपुरताच माझा उपयोग केला होता. नावाला शाळेत घातले होते म्हणून घातले होते, नावाला कॉलेजमध्ये घातले होते म्हणून घातले होते. हे मला माहिती, मी काय सहन केले, काय नाही सहन केले. खरंच मी वाघीण असायला हवी होती अगोदर, पण नाही राहिली. असली असती ना तर खरंच मी पुढे गेली असते असं मला वाटतं. म्हणून मी सांगते की दबावात राहू नका. उलट आपण दबावात राहतो ना, आपण गरीब राहतो ना आणि लोकांची झाकली मूठ 1.25 लाखाची ठेवतो ना तर आपल्यालाच त्रास होतो. बघा मित्रांनो, मी काका काकूंची झाकली मूठ 1.25 लाखाची ठेवली होती की नको कशाला बदनामी करायची. लग्नानंतर माझा साहेबही काही एवढा म्हणजे खाऊ घालायचे, ते खाऊ घालायचे, फिरायला न्यायचे. पण कसं आहे ना, माझ्या साहेबांच्या काही गोष्टी माझ्या मनाविरुद्ध होत्या. आता सांगेल मी कधीतरी, मला वाटलं ना तर मी सांगेल. चांगले होते ते काही अंशी स्वभावाने, पण ते पण त्यांच्यामुळे पण मी पुढे नाही जाऊ शकले काही गोष्टी. म्हणून मला थोडं वाईट वाटतं की मी ह्या गोष्टी सांगायला हव्या होत्या की मला हा त्रास देतो, मला तो त्रास देतो, मला ती त्रास देते, असं तसं. तर मी अशी दबावात नसती राहिली. म्हणून माझा एकच हेतू आहे मित्रांनो की आपण जेवढं लोकांचं असं झाकून ठेवतो, उघडत नाही ना, तेवढंच आपल्याला त्रास होतो, खूप त्रास होतो. माझं तेच झालं. म्हणून मी आता माझ्या डोक्यात आलं की आपण सांगावं. वाईट हेतू नाही माझा की मी अन्याय सहन केलेला आहे की मुलींनी किंवा इतर स्त्रियांनी असा अन्याय माझ्यासारखा सहन नाही करावा असं. आणि झाकली मूठ तर कुणाचीच ठेवू नये. मी अभ्यासलेली आहे की बायकोने म्हणजे एका नवऱ्याच्या बायकोने की सासरची उघडी पाडू नये.
पण कसं आहे ना मित्रांनो, मी खरंच उघडी पाडली नव्हती, पण तो त्रास मला होतो आहे ना, त्याचा जास्त त्रास होतो आहे, म्हणून मला आता हे उघडावं लागलं. कळू द्यायचं ना कोण कसं आहे, कोण कसं नाही. आणि बघा मित्रांनो, स्वतःहून तर मी कुणाचे नाव घेत नाही, स्वतःहून मी कुणाचं मन दुखवत नाही आणि दुखवायची पण नाही. पण मग आता अनुभव घेते ना की याचं झाकावं, त्याचं झाकण झाकावं, त्याचं झाकावं, पण त्रास आपल्याला होतो आहे. म्हणून मी हे मोटिवेशन देण्याचा प्रयत्न करते, बाकी दुसरं काहीच नाही. हा व्हिडिओ मी यासाठीच केला की ज्याचं त्याचं ज्याला त्याला माहिती असतं. आणि माझं हे मोटिवेशन देण्याचा एकच की माझ्यासारखं सहन करू नका, कारण मी सहन करून करून मागे राहिली आणि लोकांच्या चुका मी झाकत गेली. मला जो लोकांनी त्रास दिला ना, तो मी झाकत गेली, म्हणून हे दिवस मला पाहायला मिळाले. उलट आधीपासूनच मी काका काकूंकडे होती ना, थोडंसं काका बोलले किंवा काकू बोलली, ऐ चल हट, मी चालली माझ्या आईवडिलांकडे, असं करायला पाहिजे होतं. पण कसं आहे ना मित्रांनो, नको बदनामी कोणाची, नाही का, काका काकूंची वगैरे. आणि लग्नानंतर पण कसं आहे, लग्नानंतर पण मला वाटायचं की इथं पण सुख नाही ना, चला लगेच नवऱ्याला सांगितलं असतं, मी चालली बाबा, कर दुसरं लग्न, मला काही घेणं देणं नाही. पण नाही करू शकले मित्रांनो मी असं. का? कारण आपल्या माझ्या आईने मला सांगितलं होतं, बघ बेटा, तुला सासू सासऱ्यांनी अशी लांब जरी भाकर फेकली ना, तर ती तुला आनंदाने खावं लागेल. तुझ्या सासरचे तुला काहीही बोलले, काहीही दबाव आणला ना, असं गुपचूप बसून ऐकावं लागेल. असे संस्कार होते मित्रांनो माझ्यावर. पण मला माहीत नव्हतं ना की असे उलटून येतील माझ्यावर सगळे. म्हणून मी वाघीण बनली असती ना, फार चांगले झाले असते. कारण कसं आहे मित्रांनो, मला नाही बनायचे होते आणि बनणारही नाही. फक्त मी माझा अनुभव लोकांपुढे सांगते की तुम्ही दबावाखाली राहू नका. आणि तुम्हाला जरी कोणी अन्याय करत असेल तुमच्यावर, तर अन्यायाला वाचा फोडा, वाचा फोडा. कारण कसं आहे, लोक आपल्याला पण बदनाम करतात, म्हणून समोरच्याचा अन्यायाला पण वाचा फोडा तुम्ही. म्हणून मला आता म्हणजे कसं आहे, काही लोक गैरसमज करतात ना, म्हणून मी त्या कमेंटला उत्तर दिलं, बाकी काहीच नाही मित्रांनो. म्हणून मी वाघीण नाही, वाघीण राहणारही नाही. फक्त माझ्या अनुभवातून मी लोकांना म्हणजे शिकवत नाही जाणार, मी एवढी मोठी नाही आहे. लोकांना सांगेल की म्हणजे दबावाखाली नका राहू कोणाच्या, असं. बाकी काहीच नाही.